चला आज आपण करूया विंटर झुडिओची शॉपिंग. शॉपिंग करता करता तुम्हालाही दाखवते झुडिओ मध्ये नवीन काय काय आलंय. पुण्यामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि त्याचमुळे झुडिओ हे विंटर कलेक्शननी खचाखच भरलेलं आहे. शूज, लिप केअर, मॉइश्चरायझर, परफ्यूम असे खूप काही नवीन कलेक्शन या ठिकाणी आलेले आहे. आणि हे बघा, सियाचं फेवरेट सेक्शन म्हणजे मेकअप अँड ज्वेलरी. पण मला ज्वेलरी काही खास वाटली नाही. मग मी गेले वरच्या फ्लोअरला म्हणजे किड सेक्शनला. पण इथे हे अर्धा सेक्शन लेडीज वेअरनीच भरलेला होता. इथे प्लाझो, लॉंग टॉप, इथनिक वेअर, लॉंग स्वेटर असे युनिक कलेक्शन या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि सियाने पण आता तिचे ड्रेस चॉईस करायला सुरुवात केली होती. किड्स विंटर कलेक्शन पण या ठिकाणी अगदी छान आलेलं आहे. इथे नाईट वेअर पण खूप छान आलेले आहेत. तर सियाला आम्ही स्वेट शर्ट्स अँड स्वेटर्स बरेच ट्राय करून बघितले. तर यातला सियाला कोणता छान सूट होतोय कमेंट करून नक्की सांगा. आणि हा बघा, कोरियन स्टाईल स्वेटर हा पण खूप छान होता आणि हा मला खूप आवडला. चला तर आता माझी शॉपिंग पण झाली. मी चालली आता बिल करायला. बघते तर बिल काउंटरला खूप जास्त रश होती. कसा बसा माझा नंबर लागला आणि मी बिल पण केलं. आणि ही झाली आपली झुडिओची शॉपिंग. चला तर आता दुसरी शॉपिंग करायला. वाघोलीची गर्दी पार करून आम्ही पोहोचलो बचपन किड्स वेअरला. हेच ते शॉप आहे जिथे सियाची युनिक टोपी भेटते. आणि हीच ती टोपी तुम्ही सगळ्या ब्लॉग्स मध्ये बघता. आणि तुम्ही मेसेज आणि कमेंटद्वारे मला विचारत होते की ही टोपी तू कधी बदलणार. तर ही टोपी सहजासहजी नाही भेटत. तर मी कित्येक दिवसापासून या टोपीची ऑर्डर दिली होती. तर मी एकदाच 4 टोप्या परचेस केल्या. शॉपिंग करून आम्ही थकलो तर आम्ही मध्ये नारळ पाणी पिलं आणि थेट पोहोचलो घरी. तर ही होती आमची आजची शॉपिंग. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही पण झुडिओ मधून शॉपिंग करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.